नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजपासून आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी रजिस्ट्रेशन्स सुरू केलेले आहेत. त्याबद्दलचा हा व्हिडिओ. सर्वात आधी आपल्या ब्राउझरवर ॲड्रेस बारमध्ये maa.ac.in ही आपली वेबसाईट ओपन करूयात. यामध्ये प्रशिक्षणे या टॅबमधून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यावर क्लिक करायचं आहे. पत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे की 30/4/2026 पर्यंत 12 वर्ष किंवा 24 वर्ष ज्यांची सेवा पूर्ण झाली आहे त्यांना हे प्रशिक्षण आपण रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. हे रजिस्ट्रेशन आज दिनांक 20 एप्रिलपासून तर 29 एप्रिलपर्यंत करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही असं यांनी इथे सांगितलेलं आहे. हे सगळं प्रशिक्षण ऑफलाईन आहे, फक्त रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे. पण हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट यांच्यामार्फत एकाच कालावधीत पूर्ण घेण्यात येणार आहे. 4 गट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्राथमिक गट जे 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, 1ली ते 7वी, 1ली ते 8वी आणि 6वी ते 8वी या वर्गांना जे शिक्षक शिकवतात त्यांच्यासाठी प्राथमिक गट आहे. माध्यमिक गटामध्ये इयत्ता 9वी-10वीचे शिक्षक, उच्च माध्यमिकसाठी इयत्ता 11वी-12वीसाठीचे आणि अध्यापक विद्यालयातील गट असे एकूण 4 गट करण्यात आलेले आहेत. असं भरपूर सगळी माहिती यात आहे. बघूयात आपण हे प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन कसं करावं. तर सर्वात हा सगळं पत्र वाचून झाल्यावर याच्या खालीच आपल्याला शासन निर्णयसुद्धा बघायला मिळतो आहे. 20 जुलै 2021चा ओपन करायचा असेल तर लिंक दिलेली आहे. हे रजिस्ट्रेशन कसं करावं त्याबद्दल यांचासुद्धा एक व्हिडिओ आपल्याला इथून पाहायला मिळेल आणि एक मॅन्युअलसुद्धा PDF स्वरूपात आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तर त्याखाली प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे असं दिसतं आहे. तर या लिंकवर आपण क्लिक करूयात. इथे 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 12 वर्षांसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी 24 वर्ष ज्यांचे झालेत त्यांनी या निळ्या बॉक्सवर क्लिक करायची आहे. नोंदणीसाठी कोण पात्र आहेत त्यांचे नावं इथं पाहायला मिळतात. शालार्थ ID ज्यांच्याकडे आहे, नागपूर मनपाचा केवळ प्राथमिक शिक्षक, समाज कल्याण विभाग, पुणे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक, BMCचे शिक्षक ज्यांना स्टाफ ID असेल, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांच्या अखत्यारीतील शिक्षक, आदिवासी विभागाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा शिक्षक, उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ अधिव्याख्याते हे सर्वजण या नोंदणीसाठी पात्र आहेत. बघूयात एक 12 वर्षांसाठी काय काय लागतं. तर 12 वर्ष पूर्ण झालेल्यांना या हिरव्यावर क्लिक करायचं आहे, तर 24 वर्षांसाठी या निळ्या रंगावर. बाकी सगळं माहिती सेम आहे. आपला ID प्रकार निवडायचा आहे. शालार्थ आहे. तुम्हाला जे काय IDs तुमच्याकडे आहेत त्याप्रमाणे आपण इथं ID प्रकार निवडूयात आणि तुमचा ID इथे टाईप करून प्रविष्ट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. शालार्थमध्ये किंवा सेवार्थमध्ये जो ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथे मेन्शन केलेला आहे.
प्रमाणपत्र आपल्याला या ईमेल आय डीवर प्राप्त होणार आहे. तर तो ईमेल ॲड्रेस चालू असावा, त्याचा पासवर्ड आपल्याकडे असावा, असा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर इथे आपल्याला बदलण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आहे, जे आपण शालार्थ पोर्टलवरून आपल्याला अपडेट करावं लागेल जर ईमेल ॲड्रेस वेगळा असेल तर. सेंड OTPवर क्लिक करूयात. OTP सेंड सक्सेसफुली. इथे तो ईमेलवर आलेला OTP आपल्याला टाकावा लागेल. व्हेरीफाय या बटनावर क्लिक करूयात. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. मोबाईल नंबर आपला जो आहे शालार्थला रजिस्टर्ड, जर बदलला असेल तर शालार्थमधून तो बदलून घ्यावा आणि सेंड OTPवर क्लिक करा. OTP सेंड सक्सेसफुली. ओके. तो OTP सुद्धा इथे मेन्शन करायचा आहे. व्हेरीफायवर क्लिक करा. अशा पद्धतीने आपला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली आलेला आहे. पुढे जाण्यासाठी नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. 12 वर्ष पूर्ण झालेल्यांची नोंदणी आपण करत आहोत. आपला शालार्थ ID, देवनागरीमध्ये असलेलं नाव, ईमेल ॲड्रेस, आपलं जेंडर, पदनाम, UDAS कोड, आपली शैक्षणिक अर्हता, शाळेचं इंग्रजीमध्ये नाव, तसंच पूर्ण नाव इंग्लिशमध्ये, मोबाईल नंबर, जन्मतारीख, नियुक्तीचा प्रकार, नियुक्ती दिनांक, जिल्हा, व्यावसायिक अर्हता आणि व्यवस्थापन असं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री करावी. जर काही बदल असेल तर तो शालार्थमध्ये बदल करून घ्यावा, नंतरच फॉर्म भरावा. आपणामार्फत मराठीमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. त्यामुळं माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि आपल्या शाळेचं नाव देवनागरी लिपीत अर्थात मराठीमध्ये इथे नोंदवायचं आहे. शाळेचं नाव आपल्या प्रमाणपत्रावर येणार असल्यामुळे ते अचूक लिहिल्याची खात्री करून घ्यावी. माध्यम निवडा. आपला गट निवडून वरीलप्रमाणे नमूद केलेली माहिती तपासली असून मला मान्य आहे या चेकबॉक्सवर क्लिक करून याला अनुमती द्यावी. 2000 रुपयाचं व्यतिरिक्त इतर सेवा शुल्क पेमेंट गेटवे गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहील. अर्थात 2000 या संस्थेची फीस आणि पेमेंट फीस काही आणखी आकारल्या जाऊ शकते. पे अँड सेव्हवर क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपण पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. UPI, कार्ड, EMI, नेट बँकिंग, वॉलेट यापैकी करू शकता. QR कोड स्कॅन करायचा आहे. 2000 रुपये अमाऊंट आहे. कन्व्हिनियन्स चार्ज 40 रुपये, GST 7.20 असं एकूण खर्च 2047.20 एवढा आपला लागेल. कंटिन्यू अँड पेवर क्लिक करून हा QR कोड स्कॅन करून आपण पेमेंट करू शकताल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर एक आपल्याला अशी रिसिप्ट प्राप्त होईल, ज्यात आपला नोंदणी क्रमांक, शालार्थ सेवार्थ ID, शिक्षकाचं नाव, प्रशिक्षण प्रकार, प्रशिक्षण गट हे सगळी माहिती पाहायला मिळेल. ही पावती आपण जपून ठेवावी अशी सूचना आपल्याला या मॅन्युअलमध्ये देण्यात आलेली आहे. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ रजिस्ट्रेशन कसं करावं त्याबद्दलचा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.